नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे तिखट पुरी। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। चला तर मग जास्त वेळ न घालवता तिखट पुरीची रेसिपी करायला घेऊ। तिखट पुरी बनवण्यासाठी एका बाउलमध्ये 1 ते 2 पळी गव्हाचे पीठ घेतले आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा तीळ, 1 चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचा आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व साहित्य हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकून कणिक मळून घ्यायची आहे। 1 ते 2 चमचे तेल टाकून कणिक सॉफ्ट अशी मळून घ्यायची आहे। 10 ते 15 मिनिटं कणिक झाकून ठेवायची आहे। इथे तुम्ही पाहू शकता कणिक छान भिजून तयार आहे। कणकेचा एक गोळा घ्यायचा आहे। पोळपाटावर थोडे पीठ टाकून कणकेचा गोळा गोल असा लाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता गोल अशी कणकेची लाटी लाटून झाली आहे। पुरीचा गोल आकार येण्यासाठी एका वाटीच्या साहाय्याने किंवा झाकणाच्या साहाय्याने पुऱ्यांचे गोल असे आकार करून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्या गोल अशा बनवून झाल्या आहेत। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर कढई ठेवली आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे। गरम तेलामध्ये पुऱ्या तळण्यासाठी टाकायच्या आहेत। झाऱ्याच्या साहाय्याने पुऱ्या छानशा तळून घ्यायच्या आहेत। इथे तुम्ही पाहू शकता पुऱ्या छान तळून झाल्या आहेत। खाण्यासाठी तयार आहे तिखट पुऱ्या। तिखट पुऱ्या तुम्ही गरम चहाबरोबर सर्व करू शकता। प्रवासामध्येही बांधून घेऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।